मार्कडवाडीमध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार येत आहेत। मार्कडवाडी गावाने जे आहेत या ठिकाणी बॅलेट पेपर पद्धतीने मतदान घेण्याची मागणी जी आहे ती केलेली होती। ईव्हीएमवर कुठेतरी संशय व्यक्त करत त्यांनी ही मागणी जी आहे ती केलेली होती। तसा प्रयत्न देखील झाला, मात्र प्रशासनाने तो प्रयत्न जो आहे तो हाणून पाडलेला होता। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, उद्या शरद पवार साहेब येत आहेत, काय नक्की भावना आहेत, काय संवाद साधणार आहे तुमच्याशी? तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रशासनाकडून आम्हाला कळालं आहे की या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या मार्कवाडी गावामध्ये जे प्रचंड आक्रोश आहे, त्या आक्रोशाचं कारण काय आहे याचा शोध घेण्यासाठी ते येणार आहेत। आता उद्या आम्ही त्यांच्याजवळ आमच्या ज्या भावना आहेत ते त्यांच्याजवळ व्यक्त करू आणि त्याच्यानंतर त्या देशामध्ये काय दिशा असेल किंवा आम्हाला काय ते सांगायचं असतील ते आम्हाला संदेश देतील। त्याची आम्हाला उद्याच्याला 10 वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल। काय तुमचे आक्षेप होते, तुम्ही उद्या शरद पवारांकडे काय नक्की गारानं तुमचं मांडणार आहात, काय साधारणपणे काय चर्चा होणार? बघा, आपण या लोकशाहीमध्ये असताना कोणी कोणाला मतदान दिलं हे कधीही समजू शकत नसतं आणि घडलेला प्रकार असा आहे की या ठिकाणी 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला जो निकाल आला त्या निकालानंतर गावामध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला सर्व लोकांमध्ये। म्हणजे प्रत्येकाला असं वाटायला लागलं की हा निकाल जो आलेला आहे तो आपण दिलेलं मतदान हे गावाच्या दृष्टीनं, आपल्याला जगाचं किंवा या ठिकाणी राज्याचा निकालाचं पाहायचं नाही, फक्त आपण पाहतोय कोणाचं गावाचा जो निकाल आहे तो चुकीचा आहे या एकमेव उद्देशापोटी सर्व लोक एकत्र जमा झाले आणि त्यांनी यामध्ये काहीतरी चूक असावी असं त्यांच्या मनामध्ये संशय वाटला आणि मग त्याचं उत्तर लोक माझ्याजवळ आले आणि त्यांनी तोंडी मला सांगितलं मतदान मला याला दिलेलं आहे। याच्यावर कोण विश्वास ठेवू शकणार नाही ना, याच्यासाठी गावाने हा निर्णय घेतलेला आहे। पण मग काय राहुल गांधी सुद्धा इथं येणार आहेत, इथून लॉंग मार्च निघणार आहे, देशाला दिशा देणारा गाव म्हणून तुमच्या मार्कडवाडीची चर्चा सगळीकडे आहे। बघा, राष्ट्रीय नेते कोण येत आहेत आणि ते काय येत आहेत यापेक्षा या गावाचा मूळ आक्रोश काय? या गावाचा मूळ आक्रोश आहे की आम्ही दिलेलं मतदान आम्हाला योग्य पद्धतीने वाटलं आहे आणि याची समस्या कुठलेही नेते किंवा या ठिकाणी विद्यमान असणारे आमदार साहेब सुद्धा सांगत नाहीत, ही जनता बोलती। जनता काय सांगत आहे की या ठिकाणी आपण दिलेलं मतदान हे योग्य दिशेने झालेलं नाही आणि म्हणून प्रशासनाकडे आम्ही विनंती केली होती, तुम्ही आम्हाला हे बॅलेट मतदान पद्धतीने मतदान करू द्या। ठीक आहे, त्यांनी आम्हाला हे मतदान पद्धत नाकारली, पण आमचं जे मतदान होतं ते गाव स्वरूपात होतं की ठीक आहे सर्व लोक एकत्र बसतील आणि आपण मी याला दिलं मी या पक्षाला दिलं हे म्हणण्यापेक्षा आपण काय करणार होतो, तो एक प्रयोग करणार होतो आणि तो कुठलाही बेकायदेशीर नाही। एखाद्या गावामधील असणाऱ्या तंटामुक्तीच्या अध्यक्षाची निवड जरी असेल तरी सुद्धा गावामध्ये प्रथम या ठिकाणी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जातो, नसेल तर आवाजी मतदानाने केलं जातं, नसेल तर या ठिकाणी असणाऱ्या सर्व लोकांचं मतदान घेतलं जातं। तसं इथं बसलेल्या लोकांपैकी किती जणांनी कोणत्या दिशेला मतदान दिलं हे गाव स्वरूपात फक्त प्राथमिक स्वरूपात ठरणार होतं। यामध्ये कुठल्याही संविधानाचा भंग होणार नव्हता किंवा अशा प्रकारचा कुठलाही नियम हे बेकायदेशीर आहे असं संविधानात या ठिकाणी नियमच नाही, तरीसुद्धा हे मतदान सर्व प्रशासनाकडून रोखलं गेलं आणि आम्हाला ते सर्व मीडियानं पाहिलं। त्याच्यावरती आपण आता जास्त भाष्य करणारच नाही की हे सर्व थांबलेलं आहे, हे सर्व थांबलं आणि आमच्या मनामध्ये जी शंका होती काय झाले याचं उत्तर तुम्हालाही माहीत आहे मिळालंच नाही। त्यामुळे आम्ही सर्वजण अस्वस्थ आहोत आणि अशा अस्वस्थ अवस्थेमध्ये जे लोक येतील त्या लोकांना आमची गाऱ्हाणं मांडू आणि कोण कुठपर्यंत आवाज पोहोचवते ते आम्हाला सांगता येणार नाही। पण मग आता तुमच्या गावामध्ये तुम्ही मतदान घेण्याचा प्रयत्न केला पण तो प्रशासनाने हाणून पाडला। दुसरीकडे जे माजी आमदार आहेत राम सातपुते ते असं सांगतायत की मी इथं गावामध्ये 21 कोटी रुपयाचा निधी दिला, विकास केला म्हणूनच मला मतं पडली असा त्यांचा दावा आहे। आता बंधारं ते म्हणतात ना ते 6 बंधारं कुठं जर बंधारात त्या जाग्यापासून जर बंधारं हितवर असलं तेवढं दावायचं कुठं बंधार बांधलं ते म्हणायला काय झालं? मी म्हणू शकतो उद्या काय बी केलं मी, त्याला काय असतं म्हणायला? हे कुणी बी काय अफवा सोडणार कुठं 4 दिवसासाठी मतं वडायसाठी किंवा काय करायसाठी? हे गाव असं आहे आमचं मार्कडवाडी, कमीत कमी सुभाष अण्णापासून इतिहास सांगतो तुम्हाला। विजय मोहिते पाटलाला 3 बऱ्या लावला ती तरी इथं 80% मतदान होणार सुभाष पाटलाला। परत उत्तमराव लल्ल त्याला बी 80-85% होणार, असं हे गावाचा इतिहासच आहे। मग आताच का दणका असा बसावा?
असं एक गावाचा विचार मोठा झाला ना. असं काय फॉल्ट काय ह्याच्यात? लाडकी बहीणचा परिणाम झाला असं बोललं जातं. पर नवऱ्याच्या पुढं जाईल का बायको? जरी मी म्हणतो एखादी उंडगी असेल, दोन जातेल्या की, पण जे जे ऐकण्यात आहे ते तर ऐकल का नाही का? त्याच्यापासून बी जाईल ती. राज्यभरात पण असंच पाहायला मिळालं. मग ही काय असंच झालंय? नुसतं लाडकी बहीण दिली, पुढं ढकलून आणि मागणं खोटी आणली. खोटी आणली हो. काय कुठे आणले? काय का आणा ना त्याचं काय? काय सांगाल? खरं तर राम सातपुते दावा करतायत की विकासाच्या बळावर हे मला मतं मिळालेली आहेत. दुसरीकडे लाडकी बहिणीचा देखील इफेक्ट होता. काय वाटतं एकंदरीत ह्या सगळ्या दाव्यावरून, प्रतिदाव्यावरून? लाडक्या बहिणीचा एक 4-2% इफेक्ट झाला असेल, पण एवढा काय असा 100% इफेक्ट झाला आहे असा काही विषय राहणार नाही. कुठेही इथं बघितलं तर एवढा काही विषय नाही. 4-2% नक्की फरक पडला असेल लाडक्या बहिणीचा, पण एवढा काय जास्त इफेक्ट नाही. आणि आमचं गाव हे एक निष्ठावान आहे आणि गेली 20 वर्षे उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले. त्याच्यामुळे ह्या वर्षी असा काही लय बदल होण्यासारखा काही विषय नव्हताच. पण मग काय संशय वाटतंय तुम्हाला? कारण गावात मतदान चांगलं झालं आणि त्यामध्ये कुठेतरी तफावत आली. काय संशय काय वाटतं तुम्हाला? नाही, दिलेलं मतदान हे झालंच नाही म्हणूनच शंका आहे ना. दिलेलं जे मतदान आहे ते मिळालेलंच नाही ना. जे दिलंय मतदान गावाने ते दिलं नाही, त्याचीच पडताळणी करायची होती. ती सुद्धा पडताळणी करणं रोखलं. इथं एवढे पोलीस, एवढी मिलिटरी हे ते येण्यानं ती सुद्धा रोखलं. मग आता उद्या शरद पवार येत आहेत, काही दिवसांनी राहुल गांधी येणार असं देखील चर्चा आहे. काय वाटतंय या नेत्यांकडून? काय अपेक्षा काय आहेत तुम्हाला, किंवा तुम्ही त्यांच्याकडे काय तुमच्या भावना व्यक्त करणार आहात? आमच्या ह्याच की भावना, बाबा दिलेलं मतदान आम्ही मिळालेलं नाही, आम्हाला त्या EVMवर शंका आहे. आणि त्याच्यातून काय आता ह्यांनी जी नेते मंडळी येते त्यांनी जर काय त्याचं निरसन केलं आमच्या शंकेचं तर भारीच झालं. आणि आमचं गाव एवढं सुसंस्कृत आहे की आतापर्यंत कुठलाही इलेक्शनला इथून पाठीमागचा इतिहास बघा, कधी गोंधळ नाही, कधी भांडण नाही, कधी काय नाही. मुळातच आमच्या गावाला पार्टीच नाही आहे. सगळी मिळून मिसळून एकत्र मतदान, इथून पाठीमागचं सगळं टोटल मतदान हे मिळून मिसळून झालेलंच आहे. मग जे माजी आमदार राम सातपुते ते असं म्हणतायत की रणजितसिंह मोहिते पाटील ह्या संपूर्ण या कटामागे आहेत आणि त्यांनीच हे षडयंत्र रचलेलं आहे आणि या गावाला उठून बसवलेलं आहे. नाही, अजिबात इथं राजकीय पुढारी एकही नाही, कुणी नाही, कुठलाच नेता, अगदी तालुक्यातील एकही नेता कुणी इथं येऊन काही गावाचा आक्रोश आहे आणि गावाने ठरवलेला आहे. दिलेलं मतदान झालं नाही म्हणूनसाठी त्या गावाचा आक्रोश आहे आणि त्या गावातील सगळ्या ग्रामस्थांनी ही उभा केलेला लढा आहे. आमचं दिलेलं मतदान मिळालं नाही म्हणूनसाठी फक्त हे गावाने उभा केलेला लढा आहे. तयारी पूर्ण झाली आहे शरद पवारांच्या स्वागताची? बघताय ना तुम्ही किती सुंदर सकाळपासून आज जवळजवळ इथे एक 500-600 लोकांनी सकाळपासून एवढा मोठा नेता गावात येतोय. आणि हेलिपॅड तर कधी माहीतच नाही इथल्या गावातल्या लोकांना, आणि ती आज हेलिकॉप्टर उद्या उतरणार आहे म्हणजे लई उत्सुकता आहे ना. गावातलं एकही माणूस मला वाटत नाही घरी कुणी थांबल म्हणून. मामा, काय उद्या येत आहेत शरद पवार, पहिल्यांदाच गावामध्ये यायला लागलेत शरद पवार, काय वाटतं? काय पवारसाहेब पहिल्यांदाच गावामध्ये येत आहेत, काय भावना आहेत? कधी बघितले पवारसाहेबांना? कधी बघितले पवारसाहेबांना शेवटचं गावात? आणि तुमच्या गावात याला येते ते पवार साहेब, त्याच्यामुळं गाव आनंद आहे. यापूर्वी कधी बघितलं होतं पवारसाहेबांना? बघितलं की पण पहिल्यांदा गावात पहिल्यांदा येते ते. तालुक्यात जिल्ह्यात आलेले बघितलेलं आहे, पण गावात पहिल्यांदा येते. हेलिकॉप्टर येणार गावात उद्या, हो, काय भावना आहेत? खुश आहे. काय झालं मतदानच? काय काय लपडा हे सगळं, म्हणजे काय झालंय? काय खरं आहे का हे? खरं आहे. मशीनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बॅलेट पेपरवर घेतलं होतं पण प्रशासनाने होऊन दिलं ना. त्याच्यामुळे आता बघू, पवार साहेबांनी उद्या याला चर्चा करू, आम्ही पवार साहेबाला बोलू. काय बोलणार पवार साहेबांना, काय सांगणार? आता बघा, तुम्हीच निर्णय घ्या म्हणायचं काहीतरी. मतं चोरल्याबद्दल तुम्हीच काय निर्णय घ्यायचा ते घ्या म्हणायचं. पण पाहतोय की EVMवरती संशय जो आहे तो या गावाने व्यक्त केलेला आहे. कारण ज्या पद्धतीचं मतदान झालं ते आम्हाला मान्यच नाही आहे, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो या गावकऱ्यांचा आहे. आणि त्यासाठीच या ठिकाणी बॅलेट पेपर पद्धतीने देखील मतदान घेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला, मात्र प्रशासनाने तो हाणून पाडलेला पाहायला मिळाला. त्यामुळे एकंदरीतच या सर्व गावकऱ्यांच्या नक्की समस्या काय आहेत ते जाणून घेण्यासाठी उद्या शरद पवार जे आहेत ते स्वतः या गावामध्ये येत आहेत आणि गावकऱ्यांशी उद्या संवाद ते साधणार आहेत. त्यामुळे या भेटीनंतर नक्की काय चर्चा होते, गावकरी काय प्रश्न मांडत आहेत आणि शरद पवार त्यांच्या शंकांचं निरसन करतायत का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मार्करवाडी, माळशिरस, सोलापूर.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.